नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती. मागील लेक्चरमध्ये आपण संसदेच्या कामकाजाशी संबंधित काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेतल्या. सुरुवातीला आपण तहकूब म्हणजे काय हे पाहिले, म्हणजेच सभागृहाची बैठक काही काळासाठी थांबवणे. त्यानंतर अनिश्चित काळासाठी तहकूब ही संकल्पना समजून घेतली, ज्यामध्ये बैठक संपते पण पुढची तारीख जाहीर केली जात नाही. यानंतर आपण सत्र समाप्ती म्हणजेच प्रोरोगेशन याचा अर्थ असा की संपूर्ण अधिवेशन समाप्त होणे ही संकल्पना पाहिली. तसेच लोकसभेचे विसर्जन कधी होते आणि त्याचा विधेयकांवर काय परिणाम होतो हे देखील समजून घेतले. आणि शेवटी आपण लेमडक अधिवेशन ही महत्त्वाची संज्ञा पाहिली. आता या सर्व प्रक्रियेनंतर सभागृहाचे प्रत्यक्ष कामकाज कसे चालते हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण काही अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत. आता आपण पुढील महत्त्वाची संकल्पना समजून घेऊया, ती म्हणजे सभागृहातील मतदान. संसदेच्या सभागृहामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, जसे की विधेयक मंजूर करणे, चर्चा करणे किंवा विविध प्रस्तावांवर निर्णय घेणे. पण प्रश्न असा आहे की सभागृहामध्ये अंतिम निर्णय कसा घेतला जातो? भारतीय संविधानानुसार सभागृहामधील निर्णय मतदानाच्या प्रक्रियेद्वारे घेतले जातात. साधारणपणे जेव्हा एखाद्या विषयावर चर्चा पूर्ण होते तेव्हा त्या विषयावर मतदान घेतले जाते. या मतदानामध्ये सदस्य आपले मत होय किंवा नाही असे मांडतात. संविधानातील कलम 100 नुसार सभागृहातील निर्णय उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने घेतले जातात. म्हणजेच जे सदस्य सभागृहामध्ये उपस्थित आहेत आणि मतदान करतात त्यांच्या मतांच्या बहुमतावर अंतिम निर्णय ठरतो. उदाहरणार्थ, जर 200 सदस्य उपस्थित असतील आणि त्यापैकी 110 सदस्यांनी एखाद्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले तर तो प्रस्ताव मंजूर होतो. परंतु काही वेळा अशी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते की दोन्ही बाजूंची मतसंख्या समान होते, म्हणजेच काही सदस्य होय म्हणतात आणि काही सदस्य नाही. अशा परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्याला एक विशेष अधिकार दिलेला आहे, ज्याला निर्णायक मत म्हणजेच कास्टिंग वोट असे म्हणतात. कास्टिंग वोट म्हणजे पीठासीन अधिकाऱ्याने दिलेले अतिरिक्त आणि निर्णायक मत, ज्याच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जातो. लोकसभेमध्ये हे निर्णायक मत अध्यक्ष देतात, तर राज्यसभेमध्ये उपराष्ट्रपती म्हणजेच सभापती हे निर्णायक मत देतात. आता आपण संसदेच्या कामकाजातील आणखी एक महत्त्वाची संकल्पना समजून घेऊया, ती म्हणजे गणपूर्ती म्हणजेच कोरम. संसदेच्या सभागृहामध्ये चर्चा, निर्णय आणि मतदान यांसारखी कामे सतत चालू असतात. पण या कामकाजासाठी एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे सभागृहामध्ये किमान काही सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते. जर पुरेसे सदस्य उपस्थित नसतील तर सभागृहाचे कामकाज योग्य पद्धतीने चालू राहू शकत नाही. याच किमान आवश्यक सदस्य संख्येला गणपूर्ती म्हणजेच कोरम असे म्हणतात. भारतीय संविधानातील कलम 100 नुसार सभागृहाची बैठक चालू ठेवण्यासाठी त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/10 एवढे सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते. म्हणजेच सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 10व्या भागा इतके सदस्य उपस्थित असले तरच कामकाज सुरू ठेवता येते. उदाहरणार्थ, लोकसभेची एकूण सदस्य संख्या 545 आहे. त्यामुळे लोकसभेचे कामकाज चालण्यासाठी किमान 55 सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते. जर आवश्यक सदस्य संख्या उपस्थित नसेल तर त्या परिस्थितीत पीठासीन अधिकारी सभागृहाची बैठक तहकूब करू शकतात किंवा काही वेळासाठी स्थगित करू शकतात. म्हणूनच संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी गणपूर्ती ही एक अत्यंत महत्त्वाची अट मानली जाते. आता आपण संसदेच्या कामकाजाशी संबंधित आणखी एक महत्त्वाची संकल्पना समजून घेऊया, ती म्हणजे मंत्री आणि महाधिवक्त्याचे अधिकार. संसदेच्या सभागृहामध्ये सामान्यतः तेच सदस्य चर्चा आणि मतदानामध्ये सहभागी होतात जे त्या सभागृहाचे सदस्य असतात. परंतु भारतीय संविधानाने काही विशिष्ट पदांना विशेष अधिकार दिलेले आहेत. यामध्ये मुख्यतः केंद्रीय मंत्री आणि भारताचे महाधिवक्ता यांचा समावेश होतो. भारतीय संविधानातील कलम 88 नुसार केंद्रीय मंत्र्यांना
आणि भारताच्या महाधिवक्त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित राहण्याचा आणि चर्चेत सहभागी होण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजेच ते लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये जाऊन चर्चेत भाग घेऊ शकतात आणि आपले मत मांडू शकतात. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर मंत्री किंवा महाधिवक्ता त्या सभागृहाचे सदस्य नसतील तर त्यांना त्या सभागृहामध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो. उदाहरणार्थ, जर एखादा मंत्री राज्यसभेचा सदस्य असेल तरीही तो लोकसभेमध्ये जाऊन चर्चेत भाग घेऊ शकतो, परंतु लोकसभेमध्ये मतदान करण्याचा अधिकार त्याला मिळत नाही. अशा प्रकारे भारतीय संविधानाने मंत्री आणि महाधिवक्त्यांना संसदेच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार दिला आहे, पण त्याच वेळी मतदानाचा अधिकार फक्त त्या सभागृहाच्या सदस्यांनाच दिला आहे. आता आपण संसदेच्या कामकाजाशी संबंधित आणखी एक महत्त्वाची संकल्पना समजून घेऊया, ती म्हणजे संसदेतील भाषा. आपल्याला माहीत आहे की भारत हा बहुभाषिक देश आहे. देशात अनेक वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. अशा परिस्थितीत संसदेचे कामकाज कोणत्या भाषेत चालते, हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. भारतीय संविधानातील कलम 120 नुसार संसदेतील कामकाज मुख्यतः हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये चालते. म्हणजेच संसदेमध्ये चर्चा, भाषणे आणि इतर कामकाज सामान्यतः हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये केले जाते. परंतु सर्व सदस्यांना हिंदी किंवा इंग्रजी भाषा येतेच असे नाही. म्हणूनच संविधानाने अशी तरतूद केली आहे की एखाद्या सदस्याला हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये बोलणे शक्य नसल्यास तो पीठासीन अधिकाऱ्याची परवानगी घेऊन आपल्या मातृभाषेमध्ये देखील बोलू शकतो. यामुळे संसदेतील प्रत्येक सदस्याला आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळते. अशा प्रकारे भारतीय संविधानाने संसदेच्या कामकाजासाठी मुख्यतः हिंदी आणि इंग्रजी भाषा निश्चित केल्या आहेत, परंतु आवश्यकतेनुसार इतर भाषांमध्ये बोलण्याची देखील परवानगी दिलेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण संसदेच्या कामकाजाशी संबंधित काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेतल्या. सर्वप्रथम आपण सभागृहामध्ये मतदान कसे घेतले जाते हे पाहिले. त्यानंतर मतांची संख्या समान झाली तर कास्टिंग वोट म्हणजे काय आणि तो कोण देतो हे समजून घेतले. यानंतर सभागृहाची बैठक चालण्यासाठी आवश्यक असणारी गणपूर्ती म्हणजेच कोरम ही महत्त्वाची अट काय आहे ते पाहिले. तसेच मंत्री आणि भारताचे महाधिवक्ता यांना संसदेच्या कामकाजामध्ये कोणते अधिकार दिलेले आहेत हे समजून घेतले. आणि शेवटी आपण संसदेतील कामकाज कोणत्या भाषांमध्ये चालते ही महत्त्वाची तरतूद देखील समजून घेतली. या सर्व संकल्पना भारतीय राज्यशास्त्र म्हणजेच इंडियन पॉलिटी या विषयामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावर अनेकदा प्रश्न विचारले जातात. पण संसदेच्या कामकाजामध्ये केवळ चर्चा आणि मतदानच होत नाही, तर सरकारला उत्तरदायी ठेवण्यासाठी काही विशेष संसदीय साधने देखील वापरली जातात. म्हणून पुढील लेक्चरमध्ये आपण संसदीय कामकाजाची साधने या महत्त्वाच्या टॉपिकबद्दल समजून घेणार आहोत. यामध्ये विशेषतः आपण पाहणार आहोत तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, शून्यकाळ आणि स्थगन प्रस्ताव. ही सर्व साधने संसदेमध्ये सरकारकडून माहिती मिळवण्यासाठी आणि सरकारला उत्तरदायी धरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. म्हणून पुढील लेक्चर नक्की पहा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी, रोज अभ्यास रोज प्रगती.